राज्यभरात गाजत असलेल्या नाशिकमधील म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी 2 सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. नगररचना विभागातील सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी बिपिन काजळे यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या प्रकरणात कागदपत्रांमध्ये फेरफार करणं, बनावट नकाशांना मंजुरी देणं आणि भूखंड व्यवहारात नियमबाह्य निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप दोन्ही अधिकाऱ्यांवर करण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकरणातील फिर्यादीच आरोपी निघाल्यानं संपूर्ण प्रकरणात मोठी खळबळ उडाली. याआधी पोलिसांनी नायब तहसीलदारांना अटक केली होती. त्यानंतर तर 2 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानं तपास अधिक वेगानं सुरू असल्याचं दिसून येतं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं कल्पेश पाटील आणि बिपिन काजळे यांना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजे गुन्हा हे गंभीर स्वरूपाचा आहे आणि कागदोपत्री पुराव्यावरती आधारित असल्याने आणि त्याची व्याप्ती मोठी असल्याने सखोल तपास करायचा असल्याने पोलिसांनी 7 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घोटाळ्यामागे आणखी कोणते अधिकारी आणि दलाल आहेत, बनावट मंजुरीचं जाळं किती मोठं आहे, याचा आता पोलीस सखोल तपास करतात. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.